शिर्डीमध्ये भरधाव कारची हॉटेलच्या संरक्षण भिंतीला धडक बसली। यामध्ये कार चक्काचूर झाले। कारमधील 2 प्रवासी जखमी झालेत। जखमी तरुण आणि तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कार चक्काचूर झाल्या। कारमधील 2 प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत। शिर्डीमध्ये हा संपूर्ण अपघात झाला। जखमी तरुण आणि तरुणीवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। शिर्डीमध्ये भरधाव कारची हॉटेलच्या संरक्षण भिंतीला धडक बसलेली आहे आणि त्यानंतर हा भीषण अपघात झाला आहे। त्यामध्ये या अपघातामध्ये कार मात्र पूर्णपणे चक्काचूर झाली। कारची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। यामध्ये 2 जण जखमी झालेत, तर जखमी तरुण आणि तरुणीवरती सध्या उपचार सुरू आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी शिर्डीहून आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत जोडलेत। प्रशांत, खरं तर अपघात झालाय। अपघातामध्ये तरुण आणि तरुणीवरती सध्या जखमी असल्यामुळे उपचार सुरू आहेत। कारने संरक्षण भिंतीला धडक दिल्याने अपघात झालाय। काय अधिकची माहिती आणि सध्या या दोघांची प्रकृती कशी? कारण तसं बघितलं तर रात्री 12च्या सुमारास एक भरधाव कार जी आहे ती एका हॉटेलच्या संरक्षण भिंतीला धडकली। त्या ठिकाणी मोठा आवाज झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली। मात्र कारने 2-3 पलट्या ज्या आहे त्या तोपर्यंत खाल्ल्या होत्या। त्यानंतर त्या कारमधील युवक आणि युवतीला बाहेर काढून उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे। आता त्या युवक आणि युवतीची जी आहे ती प्रकृती स्थिर आहे। सुदैवाने त्यांचा जीव वाचला आहे। मात्र कारकडे जर सकाळी जाऊन बघितलं तर कारची इतकी मोठी दुर्दशा झालेली होती की त्या कारमध्ये कोणी जिवंत राहिलं असेल असं वाटत नव्हतं। मात्र युवक युवतीवर सध्या दैवबलत्वर म्हणूनच मानावं लागेल की ते सध्या उपचार घेत आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे। नक्कीच प्रशांत, खूप खूप धन्यवाद संपूर्ण अशा माहितीबद्दल। तर कारचा चक्काचूर झाला। कारमधील 2 प्रवासी जखमी झाले। सीसीटीव्ही फुटेज आता या घटनेचं पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे। त्याचे दृश्य आपण पाहतोय। भरधाव वेगात असलेल्या कारने संरक्षण भिंतीला त्या ठिकाणी धडक दिली। त्यामध्ये कार चक्काचूर झाली। कारमध्ये 2 प्रवासी होते। दोन्ही प्रवासी जखमी झाले। जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता पुढारी न्यूजच्या हाती लागला। अपघातानंतर कारची अवस्था सुद्धा आपण पाहतोय। कार पूर्णपणे चक्काचूर झाली। सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही।